निलंबित अधिकारी भगवान पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत। भगवान पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। पवार यांनी तानाजी सावंत यांच्या विरोधात भूमिका घेतलेली होती। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? 3 दिवसापूर्वी डॉक्टर भगवान पवार जे पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य प्रमुख म्हणून होते, त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यानंतर डॉक्टर भगवान पवार यांच्याकडून एक आरोप करण्यात आलेला होता की आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ज्या चुकीची कामं करायला लावलेली होती त्याला विरोध केला, त्यामुळे तानाजी सावंत यांच्याकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली होती। पण आता याबाबतची राज्य शासनाकडून जी भूमिका घेण्यात आलेली आहे त्यानुसार डॉक्टर भगवान पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि 7 दिवसांची मुदत त्यामध्ये देण्यात आलेली आहे। आणि जे आरोप त्यांनी केलेले आहेत किंवा जे म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे त्यावर त्यांना आता स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे आणि त्यामुळे भगवान पवार आता नेमकी काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या भगवान पवार हे नंदुरबारमध्ये आहेत आणि त्यानंतर आता कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर ते त्यांची भूमिका कशा पद्धतीने मांडतात आणि तानाजी सावंत यांच्यावर त्यांनी जे आरोप केलेले होते त्यावर ते काय म्हणणं सादर करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।